मराठा विद्या प्रसारक संचलित व कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली पुरस्कृत जनशिक्षण संस्थानाच्या माध्यमातून गेल्या 30 वर्षात सुमारे 1.25 लाख युवक युवती आणि महिलांनी रोजगाराभिमुख प्रशिक्षण घेऊन स्वतःचे उद्योग व्यवसाय सुरू केले। मार्गदर्शक शिक्षक व प्रोग्राम स्टाफ यांनी शहरापासून खेड्यापाड्यापर्यंत केलेल्या कार्यामुळेच हे शक्य झाले असून ही बाब कौतुकास्पद असल्याचे मत मराठा विद्या प्रसारकचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांनी व्यक्त केले। संस्थांचे प्रशिक्षण वर्ग यापुढे मराठा विद्या प्रसारकच्या सर्व शाखांवर सुरू करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले। मराठा विद्या प्रसारक संचलित जनशिक्षण संस्थानाच्या उत्तम नगर सिडको येथील मुख्य कार्यालयात जिल्हाभरातील मार्गदर्शक शिक्षकांसाठी आयोजित 1 दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते। संस्थांचे प्रभारी संचालक प्रशांत पाटील यांनी प्रास्ताविकात कौशल्य विकास विभागाच्या नियमावली व भविष्यात घ्यावयाच्या कोर्सेसची माहिती दिली। कार्यकारी मंडळाचे सदस्य नानासाहेब ठाकरे यांनी शिक्षकांना मार्गदर्शन करताना आजच्या स्पर्धेच्या युगात स्किल डेव्हलप करणे व आठवड्याच्या कामकाजाचे मोजमाप कसे करायचे, तसेच कोर्स पूर्ण केल्यानंतर व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज कसे उभे करायचे या संदर्भात माहिती दिली आहे। प्राध्यापक नवनाथ बोंबले, स्टार्टअप इंडियाचे श्रीकांत पाटील यांनी उद्योग व्यवसाय व शासकीय योजना, सोशल मीडियाचा व्यवसायासाठी वापर कसा करायचा याबाबत माहिती दिली आहे। जनशिक्षण संस्थानाचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यशाळेचा समारोप झाला। यावेळी त्यांनी ही मनोगत व्यक्त केले। प्रताप देशमुख यांनी सूत्रसंचालन केले व संगीता देठे यांनी आभार मानले। संदीप शिंदे यांनी नवीन कोर्सेसची माहिती दिली आहे। कार्यक्रम यशस्वीतेसाठी दत्तात्रय भोकनळ, सुखदेव मत्सावर, मनोज खांदवे तसेच मार्गदर्शकांनी परिश्रम घेतले। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।